मुलांनो, माझं नाव रोहिणी राजे आणि मी तुम्हाला इंग्रजी या विषयाबद्दल सांगणार आहे की प्रश्नपत्रिका आपण जेव्हा सोडवतो तेव्हा ती कशा पद्धतीने आपल्याला सोडवायची आहे आणि कोणते कोणत्या प्रकारे आपल्याला त्याच्यात घ्यावयाच्या काळज्या पण आहेत. तेव्हा आपण आज सुरुवात करताना इंग्रजी या विषयाबद्दल बोलतो आहोत हे तर मी सांगायचं विसरलीच तुम्हाला, कारण कसं आहे इंग्रजीमध्ये बोलायची सवय असते, त्याच्यामुळे आज पहिल्यांदाच मराठीत बोलली मी, म्हणून मग सांगते की इंग्रजी हा विषय मी तुमचा घेणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 3 जो कवितेवर प्रामुख्याने आधारित असतो त्याच्या संदर्भात मी तुम्हाला काही सांगणार आहे आणि कविता कशा प्रकारे आपण सोडवाव्यात किंवा त्याची तयारी कशी करावी हे आपण पूर्णपणे बघणार आहोत. तर चला मुलांना, आज आपण बघूयात की प्रश्न क्रमांक 3 हा जो प्रामुख्याने आपल्या कवितांवर आधारित असतो त्याच्यामधला पहिला प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 3 जो की कवितेच्या आकलन म्हणजे त्याला कम्प्रेहेन्शन असं आपण म्हणतो. बरोबर आहे. कवितेचं आकलन आपण कितपत प्रमाणात ती कविता समजलेली आहे आणि त्याचं आकलन कसं केलेलं आहे. बरोबर आहे की नाही. या गोष्टीवर आपण तो प्रश्न बेस असतो. त्याला 5 मार्क दिलेले आहेत आणि 5 मार्कांपैकी त्याचं जे ॲप्रिसिएशन्स कम्प्रेहेन्शनचं मार्कांचं त्यांच्या मार्कांची जी विभागणी केलेली आहे ती कशा प्रकारे केलेली असते ते पण मी तुम्हाला सांगते. की सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये जो प्रश्न दिलेला आहे कम्प्रेहेन्शनचा त्याच्यामध्ये बघावं तर आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स 5 मार्कांचं आहे आणि ॲप्रिसिएशन ऑफ मार्क हे पण 5 मार्कांचं आहे. तेव्हा याच्यातली प्रथम कविता बघूया आपण, द टीनेजर्स पोएम. टीनेजर्स पोएम म्हणजे मध्यम वयाच्या मुलाची म्हणजे छोट्या मुलाची, टीनेजर्स मीन्स छोट्या मुलाची पोएम ही जी आहे जी प्रभूला तो प्रार्थना करतो आहे आणि त्यावर आधारित आपण कम्प्रेहेन्शन पहिले बघू आणि मग सायमल्टेनियसली ॲप्रिसिएशन म्हणजे आपली एक कविता ज्याच्यावर जर मार्क आले 10 मार्क तर ते आपल्याला पूर्णपणे मिळू शकतील आणि आपण उत्कृष्टरित्या ती सोडवू शकू. ठीक आहे. तर आपण आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघूया टीनेजर्सचा जो प्रश्न आहे कवितेवर आधारित. पोएम तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल, आता जवळपास मला वाटतं वर्ष झालं आपण अभ्यास करतो आहे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. बरोबर आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. याच्यातले पहिल्या 2 ओळी आहे ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स म्हणजे प्रत्येक दिवस जो येतो हा नवीन सुरुवात घेऊन येतो. डिसिजन्स आय मस्ट मेक मला काही निर्णय घ्यायचे असतात, काही गोष्टींवर पूर्णपणे पोहोचायचं असतं. आय एम द ओनली वन टू चूज मी एकटाच निर्णय घेण्यासाठी असतो त्या ठिकाणी. माझा निर्णय, माझा अचूक निर्णय असणं हे माझ्यावर डिपेंड असतं, माझ्यावर अवलंबून असतं. माझा निर्णय चुकला, माझा पूर्ण दिवस चुकीचा जाईल, माझा पूर्ण निर्णय चुकेल आणि पुढे पण चुका होत राहतील. द रोड दॅट आय विल टेक मला योग्य मार्गाची निवड करणं आवश्यक आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. एका चांगल्या अशा मोठ्या यशाकडे, सक्सेस म्हणजे यश, बरोबर की नाही, म्हणजे यशाकडे चांगलं मोठं यश मला मिळालं पाहिजे असा मार्ग मला निवडणं आणि तो शांतपणे निवडून त्यावर पोहोचणं हे माझ्या हातात पुरेपूर आहे. ऑल ट्रॅव्हल डाऊन द डार्क एंड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. ज्या ठिकाणी पूर्ण अंधकारमय आहे त्याच्यातनं निघून मला ज्या ठिकाणी प्रकाश जातो आहे त्या ठिकाणचं डिसिजन घेणं आहे. मला अंधारात जायचं नाही आहे, मला प्रकाशाकडे जायचं आहे असं डिसिजन मला घेणं आवश्यक आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे प्रभू, हे ईश्वरा, माझे डोळे उघड, माझे डोळे उघडे राहू दे. मला उघडे राहू दे म्हणजे डोळे आपण बंद करून कधीच करत नाही कोणताच विचार, परंतु माझं जे विचार करण्याचे डोळे आहेत, विचार करण्याची जी शक्ती आहे ती जागृत राहू दे, त्याच्यानुसार मला निर्णय घेऊ दे असं त्याचं म्हणणं आहे. दॅट आय माइट क्लिअरली सी मला त्याच्यातले निर्णय जो मी घेतो आहे किंवा जे घेणार आहे त्यात सगळ्या प्रकारच्या चुका, उणीवा या दिसू देत, जेणेकरून मी जो निर्णय घेणार आहे तो अतिशय योग्य प्रमाणात घेऊ दे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. मला जे सत्य आहे, जे खरे आहे त्याच्यासाठी उभं राहण्याची ताकद दे किंवा त्याच्या बाजूने उभं राहण्याची मला क्षमता दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यातलं जे चांगलं आहे ते बाहेर येऊ दे. बाहेर येऊ दे म्हणजे असं उचलून बाहेर नसतो टाकत आपण, परंतु ते सद्गुण, ते चांगले गुण माझ्यातले दिसू देत, लोकांपर्यंत ते पोहोचू देत. हेल्प लॉर्ड
टू से नो, मला न म्हणण्यासाठी मदत कर, म्हणजे नाही म्हणू देऊ नकोस याच्यासाठी मदत कर. नाही म्हणायला मदत कर तर कोणालाच लागत नाही. मला हे काम करायचं नाही म्हटल्यानंतर मुलं इझिली हे सांगतात मला नाही करायचं, नको नको मला ते नको असं. पण असं आपल्याला नाही म्हणायचं, त्याला असं नाही म्हणायचं. त्याला म्हणायचं की जेव्हा नाही म्हणायची वेळ येईल त्याच्यासाठी तू मला हेल्प कर की मी ते म्हटलं नाही पाहिजे. when temptation comes my way that I might keep my body clean and fit for life each day. माझ्यावर ज्यावेळेस असा प्रसंग येईल की मी त्या गोष्टींचा निर्णय घेऊ शकणार नाही किंवा घेऊ शकेल, द्विधा मनस्थिती जेव्हा माझी असेल त्यावेळेस परमेश्वरा तू मला मदत कर, जेणेकरून माझ्यातली चांगली गोष्ट जी आहे ती लोकांपर्यंत मी पोहोचवू शकेल आणि लोक ते समजून घेऊ शकतील आणि माझा प्रत्येक दिवस हा चांगला बनू दे किंवा घडू दे किंवा घडवण्याचा माझा जो मानस आहे तो पूर्ण होऊ दे. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, माझं लहानपण जेव्हा संपून जाईल, आय नो दॅट आय विल सी, मला सगळीकडे दिसायला बघायला मिळेल काय, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. मी जे आयुष्य घालवतो आहे, जे मी आयुष्य घालवलं आहे किंवा जे घालवणार आहे ते चांगलं. गुड, बेटर, बेस्ट या 3 डिग्रीज तुम्हाला माहिती आहे. गुड म्हणजे चांगलं, बेटर म्हणजे त्याच्यापेक्षा चांगलं आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट. बरोबर आहे. त्याच्यामुळे विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, हे सगळं मी कसं करू शकेल जेव्हा तू माझ्यासोबत असशील. नेक्स्ट टू मी म्हणजे बाजूला नाही, माझ्यासोबत. याचा अर्थ असा तो नेक्स्ट टू मी म्हणजे माझ्यासोबत परमेश्वरा तुझी साथ जर मला मिळाली तर मी हे सगळं करू शकेल. आता या ठिकाणी आपण पोयम रीड केली आणि आता आपण याचा अर्थ पण एकदा परत समजावून घेतला, जो की तुमच्या शिक्षकांनी ऑलरेडी तुम्हाला समजवलेलाच आहे. परंतु जेव्हा आपण कवितेचा प्रश्न समजवतो, वाचतो, याच्यातले काही पॅरेग्राफ्स तुम्हाला एक्स्ट्रॅक्टमध्ये येतील. पूर्ण कविता येईल हे निश्चित नाही, परंतु येऊ पण शकते. त्याच्यावर आधारित कोणत्या पण ओळीवर, कोणत्या पण लाईनवर, कोणत्या पण शब्दावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तेव्हा कम्प्रेहेन्शन करत असताना आपण काय आकलन केलेलं आहे, त्यातलं आपण काय समजून घेतलेलं आहे हे लिहायचं असतं. आणि कम्प्रेहेन्शनमध्ये मोस्टली प्रश्न जे असतात ना तुम्हाला विचारलेले ते बेसिकली कसे असतात माहीत आहे का, की जसं आता अकॉर्डिंग टू द पोएट बॉट बाय इच न्यू डे, कशासाठी, न्यू बिगिनिंग्स. त्यांनी पहिल्या ओळीतच सांगितलेलं आहे की माझी नवीन दिवसांची जी सुरुवात आहे तीच चांगली असू दे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला कम्प्रेहेन्शनमध्ये बेस्ड असतात. नंतर रायमिंग वर्ड्स शोधायचे असतात तुम्हाला. रायमिंग वर्ड्स पण आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहे बघा. आता आपण बघितले या प्रकारचे प्रश्न जेव्हा असतात, तर आता आपल्या पोएमवर जर त्यांनी विचारलं की रायमिंग वर्ड सांगा, रायमिंग वर्ड म्हणजे एकदम खूप मोठा प्रश्न नाही आहे बाळांनो. रायमिंग वर्ड म्हणजे यमक ज्यांचं जुळतं तसे शब्द बघायचे आहे. माइंड, वाइंड, बरोबर आहे. अशा प्रकारचे लाईफ, वाईफ, बरोबर आहे ना. ऐकायला जे सिमिलर वाटतात आपल्याला आणि ज्याचं शेवटचं अक्षर ऐकायला एकसारखं वाटतं त्याला आपण रायमिंग वर्ड म्हणतो. बरोबर आहे की नाही. आपण म्हणतो की नाही की त्याचं यमक जुळलं नाही. मराठी भाषेत पण आहे बघा तुम्हाला यमक जुळणे, बरोबर आहे की नाही. ते यमक जुळलं पाहिजे. यमक जुळलेले शब्द कोणते कोणते आहेत तिथे बघा. इथे दुसरी ओळ आहे डिसिजन्स आय मेक मस्ट मेक, बरोबर आहे. आणि चौथी ओळ त्याच पॅराग्राफमधली त्याच स्टॅन्झामधली दिलेली आहे, द रोड दॅट आय विल टेक, म्हणजे मेक आणि टेक हा झाला रायमिंग वर्ड. कळलं, बरोबर. त्याच्यानंतर आहे की वे, डे. चौथ्या स्टॅन्झामध्ये बघा व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, शेवटचा शब्द वे आहे. नंतर अँड फिट फॉर लाईफ इच डे, बरोबर आहे की नाही. वे आणि डे ऐकायला सिमिलर वाटतं की नाही. वे, डे, ए आला शेवटी, बरोबर आहे. म्हणजे त्यांचं यमक जुळलं. ते आहेत रायमिंग वर्ड्स, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की तुम्ही सांगा असं की याच्यामधले रायमिंग स्किल कोणती आहे, बरोबर आहे. रायमिंग स्किल ही ॲप्रिसिएशनमध्ये विचारली जाऊ शकते, परंतु आपण या ठिकाणी मॅच द पेअर्समध्ये पण ते टाकू शकतो. कम्प्रेहेन्शनमध्ये तुम्हाला काय आकलन झालं आहे त्याच्यातलं, म्हणजे तुम्हाला त्यातली रायमिंग स्कीम समजली आहे की नाही असाही प्रश्न ते विचारू शकतात. तेव्हा तुम्हाला पुरेपूर तयार होणं निश्चितच गरजेचं आहे. फिल इन द ब्लँक्स असतात, कम्प्लीट द सेंटेन्सेस असतात, बरोबर आहे. आता हा जो आला कम्प्रेहेन्शनचा भाग 5 मार्कांचा प्रश्न असतो. जर आपण स्टडी आउट व्यवस्थित केलं म्हणजे तो एक्झरसाइजवर बेस असतो आणि ती एक्झरसाइज आपण सोडवलेली आहे, बरोबर आहे की नाही. जेव्हा आपण कवितेचा अभ्यास करतो आहे तर साधारणपणे आपण स्वाध्यायातले प्रश्न तर सोडतच नाही,
बरोबर आहे की नाही. आणि स्वाध्यायावर बेस्डच क्वेश्चन पेपर असावा असं रूल आहे. काहीतरी त्यातलं विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून ज्या मुलांना बिलकुल काही येत नाही त्यांनी ते सोडवलं पाहिजे. म्हणून काही प्रश्न स्वाध्यायातले असतात, काही प्रश्न त्या पूर्ण लेसनवर आधारित असतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यातनं काय घेतलं त्या पोयममधनं याच्यामध्ये आकलन. हा झाला कम्प्रेहेन्शनचा भाग. आता सेम टाईप आपण ॲप्रिसिएशन म्हणजे त्याचं कौतुक करणं, त्या पोयमचं कौतुक करणं. आता कौतुक करणं म्हणजे आपल्याला आई म्हणते ना एखाद्या वेळेस की तू घरातलाच आहे रोज, पण आज तू हे केलं, हे खूप छान केलं. तर आपण म्हणतो मला ही पोयम आवडली, टीनेजर ही पोयम मला आवडली. का आवडली? मग त्याचं शीर्षक आवडलं, त्या पोएटचं आवडलं, त्याच्यात जी मायना ठेवलेला आहे, त्याच्यातली आयडिया जी आहे, त्याला म्हणू आपण सेंट्रल आयडिया किंवा काय म्हणू समरी. बरोबर आहे की नाही. पॅराफ्रेज. बरोबर आहे. ते जे आपण म्हणतो ते तुम्हाला आवडलं का? मग तुम्ही ते कसं व्यक्त कराल? म्हणून ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम आहे. हा पण एक प्रश्न असतो ज्याला 5 मार्क दिलेले आहेत मुलांनो. 5 मार्कांचं बायफर्केशन त्यांनी कसं केलेलं आहे माहिती आहे का? की बायफर्केशन करताना त्यांनी एक विचार केलेला आहे की मुलांना मार्क तर पूर्ण मिळाले पाहिजे आणि काहीतरी जमलिंग त्यांना थोडंसं टाकून की त्याच्यात मार्क कटही करता आले पाहिजे मुलांचे. बरोबर आहे की नाही. तर त्यांनी टायटलला एक अर्धा मार्क दिलेला आहे तुम्हाला. नंतर राईम स्कीम जी आहे ती त्यांना सांगायची आहे, त्याला त्यांनी अर्धा मार्क दिलेला आहे. फिगर ऑफ स्पीच जर तुम्हाला विचारलं गेलं असेल त्याला 1 मार्क त्यांनी ठेवलेला आहे. नंतर थीम अँड सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम त्याला त्यांनी 2 मार्क ठेवलेले आहेत. म्हणजे काय की तुम्हाला त्या कवितेतलं जे समजलं आहे ते तुम्ही व्यक्त करू शकता की नाही, त्या पोयमच्या संदर्भातल्या चांगल्या गोष्टी तुम्ही प्रेझेंट करू शकता की नाही. आकलन तर तुम्ही केलं, पण आता ते आम्हाला कसं कळेल, परीक्षकाला कसं कळेल? जर कवितेवर प्रश्न आला तर तुम्ही ते सांगू शकलात पाहिजे. म्हणून आता या पोयमचं आपण ॲप्रिसिएशन बघूयात. ठीक आहे. तर टीनेजर ही पोयम आहे, अ टीनेजर्स पोयम प्रेयर. टायटल हेच येईल तुमचं. त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट काय येईल? नेम ऑफ द पोएट येईल जे मॉस. ओके. रायमिंग स्कीम यातली आपल्याला कशी? द रायमिंग स्कीम ऑफ द पोयम इज ABCD. सिम्पल वे आहे बघा. सिम्पल वे हिशोबाने कसं म्हणता येईल आपल्याला? ही जी पोयम आहे आपली, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिंग्स, डिसिजन्स आय मेक मस्ट मेक, परत गॅप आहे, परत सी, म्हणजे एक जाऊन प्रत्येक लाईन ही एकमेकांपेक्षा वेगळी आहे. INGS येत आहे, मग मेक येत आहे, मग चूज येत आहे आणि मग टेक येत आहे. म्हणजे ABCD या हिशोबाने त्यांनी रायमिंग स्कीम दिलेली आहे. 4ही लाईनी आहेत त्या वेगवेगळ्या प्रेझेंट करतात, परंतु त्यांचं यमक हे जुळतं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघूयात. फिगर ऑफ स्पीच काय काय दिलेलं आहे त्यांनी. याच्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफीज आहेत, मेटाफोर आहे आणि इन्व्हर्शन पण दिलेलं आहे. इन्व्हर्शन म्हणजे पहिले आणि नंतर असं दिलेलं आहे त्यांनी. आणि सेंट्रल आयडिया बघायला जाओ तर आपण याच्याबद्दल काय सांगू शकतो की मी टीनेजर आहे, टीनेजरच्या मुलांनी असं असं सांगितलंय असं नाही. एकदम आपण पहिल्या स्टँजापासून आपण बघूयात की द सेंट्रल ऑफ द आयडिया ऑफ द पोयम is a teenager's view or his thoughts, his view towards a life or towards the God. The full responsibility of the teenager that a choice is on him, what he want to take the choice, he want his choice to be right. He want to come outside from darkness and go towards the सनलाईट, टुवर्ड्स द ब्राईटनेस. म्हणजे अंधारातून निघून त्याला सूर्यप्रकाशाकडे जायचं आहे. म्हणजे त्याचे जे विचार आहेत ते त्याचे चांगल्या प्रकारचे असले पाहिजे असं म्हणायचं. वाईट विचार आपण करत नाही आणि करायचा पण नाही. परंतु यात ज्या पोयममध्ये दिलेलं आहे, या पोयममध्ये जे दिलेलं आहे ते सुद्धा हेच सांगतं की बी ऑलवेज पॉझिटिव्ह आणि गॉड तू मला पॉझिटिव्ह विचार करण्याची शक्ती दे, माझ्यासोबत राहा आणि व्यवस्थितपणे मी जे निर्णय घेईल ते योग्य असू देत तेवढी बुद्धी तू मला दे. द होल डिसिजन he wants to take with his own. Therefore, in the poem, the teenager is praying to God for his help and guidance. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपली पहिली पोयम संपलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पोयमचं कम्प्रेहेन्शन आणि ॲप्रिसिएशन दोन्ही बघितलं. ऑल द बेस्ट.